आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर मखनी किंवा मक्खनवाला. तुम्हाला हवं ते तुम्ही बोलू शकता. जी टेस्ट आपल्याला हॉटेलमध्ये मिळते तीच टेस्ट, सेम टेस्ट आपल्याला घरच्या घरी मिळणार आहे. ती कशी, तर चला पाहूया. आपण 4 टोमॅटो स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण ज्या कोथिंबीरीच्या दांड्या ज्या असतात त्या घेतलेल्या आहेत. 15-16 काजू घेतलेले आहेत. 2 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत. बेडगी मिरची घेतलेली आहे. तेजपत्ता घेतलेला आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. त्यानंतर ना मी बटर घेतलेला आहे. आपल्याला या रेसिपीमध्ये बटर लागणार आहे, भरपूर बटर लागणार आहे. त्यानंतर आपण इथे आगरी मसाला घेतलेला आहे मी. जर तुम्हाला हवा असेल तर लाल तिखटचं लाल काश्मीरी पावडर असते ती वापरली तरी चालेल. त्यानंतर जिरा घेतलेला आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे. आपण ना गाजर घेतलेले आहेत, शिमला मिरची, फ्लॉवर, मटार, फरसबी, कोथिंबीर आणि आपण पनीर घेतलेला आहे. आणि हो, त्यासोबत आलं लसूण घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे. आलं लसूणची आम्ही पेस्ट करून घेणार आहोत डायरेक्ट. आता आपण करायला घेऊया. चला, सर्वात आधी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. त्यासाठी आपण घालूया 1 पळी तेल. त्यामध्ये 1 अर्धा स्पून जिरं घालणार आहोत. जिरं तडतडताच आपण यामध्ये घालणार आहोत उभा चिरलेला कांदा, हे छान परतवून घेऊया. कांदा परतवत असतानाच आपल्याला घालायचा आहे तेजपत्ता आणि दालचिनी. त्यानंतर आपण घालूया मिरच्या, लाल मिरच्या, काजू, कोथिंबीरीच्या दांड्या आणि टोमॅटो. छान परतवून घेऊया. आपल्याला ना ग्रेव्ही करायची आहे, तर ग्रेव्ही करण्यासाठी ना आपल्याला टोमॅटो आणि कांदा जरा शिजवून घ्यावा लागणार आहे. आता यामध्ये घालूया थोडं पाणी. 1 अर्धा ग्लास भरून तरी पाणी घातलेलं आहे. आणि आता आपल्याला ना टोमॅटो चांगला फेन होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर आपण ना आता झाकण देऊया आणि शिजवून घेऊया. हे सगळं करत असताना ना गॅस आहे ती मंद करा आणि 15 मिनिटं तरी आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. एका बाजूला आपला कांदा टोमॅटो शिजतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण भाज्या थोड्या फ्राय करायच्या आहेत. तेल घालूया. सर्वात आधी ना आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत. हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे फ्राय करणार आहोत. तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता ना जे तेल उरलेलं आहे पनीर फ्राय करून झाल्यानंतर आपण थोडं जिरं घालूया. आणि आता आपण घालूया त्यात सर्व व्हेजिटेबल. छान परतवायचे आहेत. आणि या भाज्या ज्या आहेत 80% तरी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आपण काय करूया, यामध्ये घालूया थोडं पाणी. अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचंय, आच मंद करायची आहे आणि या भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत.
अजून आपण ना यामध्ये शिमला मिरची घातलेली नाही आहे, कारण शिमला मिरची पटकन शिजून होते, त्यामुळे आपण थोड्या वेळानंतर घालूया. आता आपण झाकण ठेवूया. आपण ना झाकण काढूया. या भाज्या ना छान वाफाळल्यात. आता यामध्ये घालूया शिमला मिरची आणि पुन्हा 7 ते 8 मिनिटं चांगल्या वाफून घेऊया. आपण ना झाकण ठेवून देऊया. आता एक 5-6 मिनिटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. पण ग्रेव्हीसाठी जे टोमॅटो आणि कांदा शिजत ठेवलेला होता ना, ते तुम्ही पाहू शकता. टोमॅटो आणि कांदा चांगला शिजलेला आहे. आता मी गॅस बंद केलेली आहे. आपण काय करूया, हे जरा थंड होऊन देऊ. आपण आता काय केलंय, आपण हे जे कांदा टोमॅटोचं भाजून घेतलेलं होतं ना, हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. आणि फक्त आपण काय घेतलंय, यामधला जो तेजपत्ता आणि दालचिनी जी आहे ना, ती बाजूला केलेली आहे. तर यामध्ये आपण घालतोय घरचा मसाला. याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल. सोबत यामध्ये घालूया बटर. आता काय करूया, आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया. त्यामध्ये थोडं पाणी सुद्धा आपण ऍड करणार आहोत. हे बघा, आता आपण हे बारीक करून घेऊया. हे पहा, पण ना छान हे असं बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे. आता आपण करायला घेऊया व्हेज मखनी. मखनी बोललं तर त्यासाठी बटर तर हवंय. भरपूर असं बटर आपण घालणार आहोत. हे बटर जसं वितळत आहे ना, तर त्यात काय करूया, आपण घालूया थोडंसं जिरं, थोडंसं अगदी लाईटली. बघा छान वितळलेलं आहे. आता आपण काय करूया, यामध्ये घालूया मिरच्या. आम्ही 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे घाला. जर नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. सोबत काय करूया, त्यामध्ये घालूया आलं लसूणची पेस्ट आणि हे छान परतवून घेऊया. 2 ते 3 मिनिटं आपल्याला चांगलं हे परतवायचं आहे, जेणेकरून लसणाचा जो कच्चा वास असतो ना, तो पण जाईल. दोन मिनिटं होतात आपण त्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट घालतोय, म्हणजे आपला आगरी मसालाच घालतोय. आणि सोबत घालूया कसुरी मेथी. 1 चमचा भरून आपण कसुरी मेथी घेतलेली आहे. हे छान परतवून घेऊया. हे परतवून घेतात. आता आपण यामध्ये घालूया ग्रेव्ही. तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा सुंदर आलेला आहे. आता यामध्ये थोडं पाणी ऍड करूया. हे पहा, म्हणजे आपली ग्रेव्ही पण छान होऊन जाईल. आता काय करायचं, आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ना, ती 2-4 मिनिटं तरी चांगली कड काढून घ्यायचं आहे. आधी ना आपण एक कड काढून घेऊया. वरतून देऊया झाकण. 2 मिनिटं फक्त कड काढूया. तुम्ही पाहू शकता त्याला ना कड आलेला आहे. आपण ना आधी हे बऱ्यापैकी शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे आता वेळ लागला नाही. आपण फक्त 2-4 मिनिटं ठेवलेलं होतं आणि कड आलेला आहे. आता काय करूया, पण यामध्ये घालूया व्हेजिटेबल्स आणि फ्राय केलेलं पनीर. हे छान परतवून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. आपण बटर घातलेलं आहे, त्या अंदाजानेच मीठ घाला. हे छान परतवून घेऊया. सोबत घालूया पनीर. तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला जो कलर आलेला आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईल आलेला आहे, तोही घरच्या घरी. आता यामध्ये ना आम्ही थोडं पाणी ऍड करतोय. जर तुम्हाला ग्रेव्ही थिक हवी असेल तर तुम्ही पाणी ऍड न करता पण करू शकता.
आता झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं वाफ काढून घेऊया. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपली व्हेज मखनी तयार आहे. आता ही तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा नान पराठा करून सुद्धा खाऊ शकता. आता यामध्ये घालूया कोथिंबीर. ही डिश करून बघा, सर्वांना नक्कीच आवडणार. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन डिश घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.